अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार। सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा। यंदा 10 मे रोजी आहे अक्षय तृतीया। या दिवशी सौभाग्यासह धनवाढीसाठी कोणता उपाय करावा हे मी या व्हिडिओत सांगणार आहे। पंचांगानुसार दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो। बोलीभाषेत म्हणायचं झालं तर याला आखातीजी म्हणून देखील ओळखलं जातं। हा सण धार्मिक तसेच सामाजिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे। ग्रामीण भागात सासरवाशीन मुली माहेरी येऊन हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करत असतात। धार्मिकदृष्ट्या देखील अक्षय तृतीया महत्त्वाची आहे। अक्षय तृतीया ही वर्षभरात येणाऱ्या महत्त्वाच्या तिथीपैकी आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीया असं देखील म्हटलं जातं। अक्षय तृतीया ही या दिवशी काही महत्त्वाच्या तिथी काही विधी देखील केले जातात। त्यातच बघा काही या दिवशी लग्न केले जातात। साखरपुडा किंवा कोणतेही शुभ काम करायचं असेल तर या दिवशी मुहूर्त पाहण्याची गरज नसते। या दिवशी सहज केलं जातं। इतका हा शुभ व महत्त्वाचा दिवस आहे। त्यामुळे या दिवशी आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा होते। तर त्यासाठी कुठले उपाय केले पाहिजे ते मी सांगणार आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करणे, चांदी खरेदी करणे किंवा कोणतेही तुम्हाला नवीन घर खरेदी करायचं असेल, गाडी खरेदी करायची असेल, काहीही खरेदी करायचं असेल, कुठली धातूची एखादी वस्तू जरी खरेदी करायची असेल ना तरी अतिशय शुभ मानलं जातं। त्याचबरोबर या दिवशी आपण आपल्या पितरांची सेवा देखील करत असतो आणि त्यासोबतच आपल्याला हा दिवस श्री विष्णूंना समर्पित आहे। त्यामुळे श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित दिवशी त्यांच्या विधिवत पूजासह काही उपाय केले पाहिजे। या उपायांनी आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होत असतं आणि सौभाग्यासह धनवृद्धी देखील होत असते। घरात सुख समृद्धी नांदते। तर चला जाणून घेऊया अक्षय तृतीयाच्या दिवशी कोणते उपाय करावे। ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। बघा 10 मे रोजी आहे अक्षय तृतीया। या दिवशी माता लक्ष्मीला गुलाबाचं फूल नक्की अर्पण करावं। यामुळे आपले बघा अक्षय तृतीया ही तिथी जगाचे पालनहार श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीला असा समर्पित हा दिवस आहे। त्यामुळे या दिवशी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करावं आणि देवीचा मंत्राचा जप देखील करावा। त्याचबरोबर पूजेदरम्यान देवीला गुलाबाचं फूल नक्की अर्पण करावं आणि खीर अर्पण करावी। मग तुम्ही खीर तांदळाची करा, शेवयांची करा किंवा रव्याची करा, तुम्हाला जे शक्य होईल ती खीर या दिवशी अर्पण करायची आहे। यामुळे माता लक्ष्मीचा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहणार आहे आणि जीवनात धन समृद्धी प्राप्त होणार आहे। त्याचबरोबर या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला कलश दान करावा। हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम देवी लक्ष्मीचं ध्यान करायचं आहे। घरात हा कलश पहिला तुम्ही भरून ठेवायचा आहे। भरताना त्यामध्ये थोडं गंगाजल टाकायचं आहे आणि पाण्याने हा कलश भरून ठेवायचा आहे। यानंतर या कलशाची पूजा करायची आहे आणि लक्ष्मी मातेचा मंत्र तुम्हाला जो येत असेल तो म्हणायचा आहे आणि त्याची पूजा करायची आहे। आणि यानंतर हा कलश लाल कपड्याने बांधून एखाद्या गरजू व्यक्तीला नक्की दान करावा। हा उपाय केल्यानं तुमच्या काही आर्थिक समस्या असतील, काही चणचण भासत असेल तर ती आणि नक्कीच या संकटापासून तुम्ही नक्कीच मुक्त होणार आहे। त्याचबरोबर या दिवशी देवी लक्ष्मीला मखाना याचा खूप प्रिय आहे। त्यामुळे या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी 108 मखानांची माळ बनवून
देवीला अर्पण करायचे आहे. आता तुम्ही म्हणाल ही माळ कशी करायची, तर बघा ज्याप्रमाणे आपण फुलांचे माळ तयार करतो त्याप्रमाणे तुम्ही मण्यांची असते बघा फुलांची, त्याचप्रमाणे मखाना तुम्ही त्याची 108 मखाने घ्यायचे आहे आणि त्याची माळ तयार करायची आहे. आणि तुमच्याकडं फोटो असेल, मूर्ती असेल, जे काही असेल लक्ष्मी मातेचा, तिला ती अर्पण करायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी ही माळ पुन्हा पाण्यात विसर्जन करायचे आहे किंवा तुम्ही निर्माल्यात टाकली तरी काहीच हरकत नाही. याप्रमाणे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा आपल्याला अधिक मिळते आणि भक्तांच्या ज्या काही तुमच्या मनोकामना आहे, काही इच्छा आहे, त्या माता लक्ष्मी नक्की आशीर्वाद देते आणि पूर्ण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.